नमस्ते. जय श्री कृष्ण. दंडवत प्रणाम सगळ्यांना. कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. तर स्वागत आहे आपलं सगळ्यांचं आपल्या नाथ संस्कृतीचं ह्या चॅनलवर. सगळे स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदी राहा. तर मैत्रिणींनो आणि भावांनो, आपण आपल्या चॅनलवर श्रीमद भगवद्गीता शिकत आहोत. आणि श्रीमद भगवद्गीता शिकता शिकता आपण इतरही अनेक स्तोत्र, अष्टक वगैरे संस्कृतमधून जे आहेत ते शिकण्याचा प्रयत्न करत आहोत. तर त्यातलंच एक आपण नंदकुमार अष्टक सुरू केलेलं आहे आणि नंदकुमार अष्टकाचा आज आपल्याला शेवटचा श्लोक घ्यायचा आहे. नंदकुमार अष्टकचे 8 श्लोक आहेत आणि आज आपण 8वा श्लोक घेणार आहोत. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण 7वा बघितला, आता 8वा श्लोक घेणार आहोत. नंदकुमार अष्टकच्या व्हिडिओला पण आपण सगळे भरभरून प्रतिसाद देत आहात, त्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे. तर सुरू करूया आपण श्रीमद भगवद्गीता श्री नंदकुमार अष्टक 8वा श्लोक. वंदितयुगचरणं पावनकरणं जगदुद्धरणं विमलधरं. वंदितयुगचरणं पावनकरणं जगदुद्धरणं विमलधरं. वंदितयुगचरणं पावनकरणं जगदुद्धरणं विमलधरं. कालीयशिरगमनं कृतफनिनमनं घातितयमनं मृदुलतरं. कालीयशिरगमनं कृतफनिनमनं घातितयमनं मृदुलतरं. वल्लभदुःखहरणं निर्मलचरणं अशरणशरणं मुक्तिकरं. भज नन्दकुमारं सर्वसुखसारं तत्त्वविचारं ब्रह्मपरं. भज नन्दकुमारं सर्वसुखसारं तत्त्वविचारं ब्रह्मपरं. आपण मागचा एक श्लोक आणि आजचा एक श्लोक हे 2 श्लोक रिपीट करूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण नंदकुमार अष्टक हे संपूर्ण आणखी एकदा म्हणून घेऊ, म्हणजे आपलं नंदकुमार अष्टक क्लिअर होईल आणि त्याच्यानंतर आपण दुसरं सुरू करणार आहोत. आणि आपले भगवद्गीतेचे तर श्लोक चालूच आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये 2 श्लोक असं आपण चालू केलेला आहे. आणि आता तिसरा अध्यायातला 17 आणि 18 हे 2 श्लोक आपण घेणार आहोत. तर आपण नंदकुमार अष्टकचा मागचा एक श्लोक आणि हा एक श्लोक आपण रिपीट करूया. आणि प्लीज जमत नसेल तर तशी कमेंट पण करा. आपण आणखी एकदा पुन्हा शिकवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. घेऊया आपण नंदकुमार अष्टकचा मागचा श्लोक. जलधर द्युती अंगम ललित त्रिभंगम बहुकृतरंगम रसिकवरम गोकुलपरिवारं मदनाकारं कुञ्जविहारं गूढतरं वल्लभव्रजचन्द्रं सुभगसुछन्दं कृत आनन्दं भ्रान्तिहरं. भज नन्दकुमारं सर्वसुखसारं तत्त्वविचारं ब्रह्मपरं. वन्दितयुगचरणं
पावनकरणं जगदुद्धरणं विमलधरं कालीयशिरगमनं कृतफणिनमनं घातितयमनं मृदुलतरं वल्लभदुःखहरणं निर्मलचरणम् अशरणशरणं मुक्तिकरं भजनन्दकुमारं सर्वसुखसारं तत्त्वविचारं ब्रह्मपरम्. आपण थोडासा या शेवटच्या श्लोकाचा अर्थ पण पाहूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण अर्थ एकेका कडव्याचा अर्थ आणि एक कडवं असा आपण पुढचा व्हिडिओ करणार आहोत. तर आता हा शेवटचा श्लोक आपण आज घेतला आणि त्या शेवटच्या श्लोकाचा थोडासा अर्थ बघूया. म्हणजे मी वाचूनच दाखवणार आहे, तसं काही व्हिडिओ मोठा होऊ देणार नाही. तर आपण जे म्हटलं की वंदित युगचरणम पावनकरणम जगदुद्धरणम विमलधरम, तर त्याचा अर्थ असं सांगितलं आहे त्यांनी की जिनके दोनों चरण भक्तों द्वारा पूजे जाते हैं वंदित युग चरणम. त्याचा अर्थ बघा, जिनके दोनों चरण भक्तों द्वारा पूजे जाते हैं जो सबको पवित्र करते हैं पावन करणम, जो सबको पवित्र करते हैं और जगत का उद्धार करते हैं जगद उद्धरणम, म्हणजे जगत का उद्धार करते हैं जो निर्मल भक्तों को हृदय में धारण करने वाले हैं तथा कालिया नाग के सिर पर नृत्य करने वाले हैं कालीय शिरगमनम. त्याच्यात म्हटलं ना आपण कालीय शिरगमनम, त्याचा अर्थ जो कालिया नाग के सिर पर नृत्य करने वाले हैं जिनकी स्तुति शेषनाग करते हैं कृतफणी नमनम. कृतफणी नमनम म्हणजे शेषनाग ज्यांना नमन करतात. जो कालियवन के घातक और अतिशय कोमल है प्रियजनों के दुख हरते हैं निर्मल है जो बेसहारों को शरण और मोक्ष देने वाले है उन सब सुखों के सार रूप परब्रह्म स्वरूप तत्व विचार रूप नंदकुमार की भक्ती करो. म्हणजे मोक्ष तिथंच आहे म्हणून सांगितले की श्री भगवान श्रीकृष्णांजवळच मोक्ष आहे, इतर दुसरीकडे कुठेही मोक्ष नाही आहे. भगवान श्रीकृष्ण हे परमपुरुष आणि परम अवतार आहेत, पूर्ण अवतार आहेत. त्याच्यामुळं मोक्ष आपल्याला तिथंच मिळणार आहे. आणि तसंही आपल्या घरात जे वादविवाद अडचणी हे जे चालू असतं, तर हे अष्टक सतत म्हटल्याने किंवा ऐकल्याने आपलं बऱ्याचशा पीडा दूर होतात. म्हणून आपण हे अष्टक शिकलो आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा, सबस्क्राईब करा, शेअर पण करा, जेणेकरून ज्यालाही शिकायची इच्छा आहे तर तो शिकू शकेल. आणि कमेंट जरूर करा की आणखी आता इथून पुढं आपण कोणतं स्तोत्र किंवा कोणतं अष्टक सुरू करावं. तर आपण त्याच्यामध्ये सांगितलं आहे की रामरक्षा म्हटलं तर रामरक्षाही सुरू करू शकतो आपण, आणि श्रीसुक्तम जर म्हटलं तर श्रीसुक्तमही सुरू करू शकतो. आणि एक जे आपलं शंकराचं आहे, तर ते शंकराचं पण एक स्तोत्र आहे, त्याचं नाव मला आता आठवत नाही आहे, मी नाव नंतर सांगते तुम्हाला. तर ते स्तोत्रही आपण सुरू करणार आहोत. म्हणजे शिकण्याची इच्छा असेल तर. आणि सांगते बघा तुम्हाला नाव, शिवमहिम्न स्तोत्र. शिवमहिम्न स्तोत्र ते अवघड आहे, जास्त अवघड वाटेल ते शिकायला, पण आपण सोपं सोपं करून जर शिकलं, एक एक शब्द 2-2, 3-3, 4-4 वेळेस रिपीट जर केला तर ते आपल्याला येणार आहे. बऱ्याच भगिनींचं माझं ते पाठ पण झालं आहे शिकल्यामुळं. तर ते एक आहे. आणि रामरक्षा आणि श्रीसूक्तम हे तिन्हीपैकी आपण कोणतं घ्यावं प्लीज कमेंट करा आणि सबस्क्राईब जरूर करा चॅनलला, जेणेकरून तुमच्या सबस्क्राईबमुळं माझं आपलं चॅनल थोडंसं पुढं जाऊ शकेल. इतर भरपूर चॅनल आहेत, पण आपण हे भक्तीचं काम म्हणा किंवा संस्कृतीचं काम म्हणा आपण हे सुरू केलेलं आहे, आणि त्याला सगळ्यांनी सपोर्ट करा ही नम्र विनंती. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.